संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक आघाडी उघडली। इतकंच नव्हे तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला। धस यांच्या या आक्रमकतेला राष्ट्रवादीनेही जशास तसं उत्तर दिलंय। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी माझाशी बोलताना सुरेश धस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले। संतोष देशमुख यांच्या हत्येआधी 2 दिवस पर्यंत धस वाल्मिक कराडच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक आरोप मिटकरींनी केला। धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमीन बळकावणं यासारख्या आरोपांची यादी प्रचंड मोठी असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यासाठी त्यांनी 2001 मधल्या पाथर्डी तालुक्यातल्या मोठ्या दरोड्याचा दाखला दिला। धस यांच्याबाबतच्या अनेक प्रकरणाच्या जे पुरावे आहेत ते योग्य वेळी बाहेर काढण्याचा इशाराही अमोल मिटकरींनी दिला आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। एकंदरीत हे प्रकरण जे आहे राज्याच्या राजकारणात रोज नवीन नवीन आरोप प्रत्यारोप होत आहेत। सुरेश धस तुमच्याच मित्रपक्षाचे नेते आहेत, तुमच्याच मंत्र्यांवर ते आरोप करत आहेत। पहिल्यांदा एक तुमच्या गोष्टी क्लिअर करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीर आहे। स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी त्याबाबत सांगितलं की जोपर्यंत कुठला आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागणारी जी काही लोक असतील त्यांना सरळ त्यांनी संदेश दिलाय की जोपर्यंत कुठला आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही। हे एकटे अजितदादाच बोलले नाहीत, हे भुजबळ साहेब पण बोलले, दत्तामामा भरणे पण बोलले आणि हसन मुश्रीफ साहेब पण बोलले। याचा अर्थ संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी आहे। मात्र रोज उठसूट यायचं, आरोप करायचं याच्या मागं मला असं वाटते खऱ्या अर्थानं फोकस जर काय असला पाहिजे आपला तर मस्साजोगचे संस्कारित कुटुंब असलेल्या कुटुंबातून जे संतोष देशमुख ते सरपंच आहेत त्या कुटुंबात त्यांची जी काही त्या पद्धतीनं संतोष देशमुखांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली त्याचं कोणीही समर्थन करत नाही। स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी त्याबाबत एक पत्र काढलं होतं, त्याबाबत त्यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली होती। मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की जो कोणी आरोपी असेल त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ही धनंजय मुंडे साहेबांची पण भूमिका, ही अजितदादांची भूमिका, ही आमच्या पक्षाची भूमिका असताना जाणीवपूर्वक त्या प्रकरणावरून लक्ष विचलित करायला त्या संवेदनशील मोर्चाला ज्या पद्धतीनं राजकीय रंग देण्याचं काम सुरू झालंय म्हणजे बीडमधला मोर्चा, परभणीमधला मोर्चा आणि पुण्याच्या मोर्चात तर कहर करून टाकला बोलणाऱ्यांनी। याच्यामुळे फक्त धनंजय मुंडेंना टार्गेट करणे राजकीय द्वेषापोटी हे झालेलं आहे। माझं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे आरोप प्रत्यारोप करतायत, जे बेभान होऊन सुटलेत त्यांना विनंती आहे की सरपंच संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख, त्यांची मुलगी असेल, त्यांचा मुलगा असेल, त्यांची आई असेल, त्यांची बहीण असेल, त्यांची पत्नी असेल, या कुटुंबाकडून काहीतरी आदर्श घ्या। कितीही त्यांना पत्रकारांनी विचारलं, कितीही त्यांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला, काल तुमच्या चॅनलवर दाखवल्या गेलं की त्यांच्या वकिलाशी त्यांचा संवाद झालाय म्हणजे धनंजय देशमुखांचा की माझी खोटी सही का वापरली, तुम्ही कोर्टात याचिका दाखल करताना त्यामध्ये मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारे त्याच्यात का लिहिलं, याचिका का दाखल केली, हे सगळं आदर्श घेऊन हा फोकस कंट्रोल झाला पाहिजे, तो होत नाही। मात्र दुसरीकडे एकामागून एक सुरेश धस बोलतायत, अंजली दमानिया बोलतायत, त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील बोलतायत। हे मला असं वाटतं मूळ मुद्द्याकडून लक्ष विचलित करण्याकरता हे आरोप प्रत्यारोप आहेत आणि एक सर्वसामान्य घटकामधलं म्हणजे काही तिथल्या बीड जिल्ह्यातलं राजकारण जर तुम्ही बघितलं तर अनेकांना तिथं पालकमंत्री व्हायचं होतं, ते मग आमच्या पक्षातले असू देत किंवा विरोधी पक्षातले असू देत किंवा मित्र पक्षातले असू देत, अनेकांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या, अनेकांना धनंजय मुंडेंचा काटाच काढायचा होता। तर अशा प्रकारे जे काही चालू आहे हे बरोबर नाही। आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रोखठोक भूमिका राहिलेली आहे की मस्साजोग हत्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांना आणि यांच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे। काल मुख्यमंत्र्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली। वाल्मिक कराड असतील किंवा आणखी कोणी आरोपी असतील, जर ते दोषी आढळले तर त्यांना फासापेक्षाही कोणती शिक्षा असेल तर ती दिल्या गेली पाहिजे, यात दुमत नाही। एकंदरीत सुरेश धस ज्या पद्धतीने आरोप करतायत धनंजय मुंडे यांच्यावर, मदत अजित पवारांवर त्यांनी आरोप केले, तर सुरेश धसांच्या आरोपांचं म्हणजे त्यांच्या आरोपांच्या संदर्भात तुमचं आणि तुमच्या पक्षाचं काय मत आहे? मी तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा आरोप केला त्यावेळेस मी एक ट्विट केलं होतं, त्यामध्ये म्हटलं होतं की अन्ना हमाम में सब नंगे है। याचा अर्थ काय की जर एक बोट तुम्ही दुसऱ्याकडे दाखवता तर 4 बोटं आपल्याकडे असतात। आमचा त्यांना साधारण हेच विनंती आहे की तुम्ही विधिमंडळात तो मुद्दा उचलला, त्याचं स्वागतच केलं, त्याला सर्व पक्षांनी गांभीर्याने घेतलं, पत्रकारांनी गांभीर्याने घेतलं, त्याची तीव्रता आम्हाला त्या माध्यमातून समजली।
पण ज्या प्रकारे तुम्ही एकेरी भाषेमध्ये बोलणं, अजितदादांबद्दल बोलणं, बरं एकदा नाही, एकदा प्राजक्ता माळींवर ते बोलले, नंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, मग ते अजितदादांवर बोलले, मग त्यांनी ती दिलगिरी व्यक्त केली. प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी सांगितल्यानंतर सुद्धा जर सुरेश अण्णा धस एकदम ऐकायला आणि आवरायलाच तयार नसतील तर त्यांच्याबद्दलही बोलण्यासारखं खूप आहे. आमच्याकडे तर अनेक माहिती आहेत की वाल्मिक कराड यांच्यासोबत म्हणजे हे जे काही सगळी घटना घडली, तुम्हाला एक उदाहरण देतो. अमोल दुबे अपहरण प्रकरणामध्ये त्यांनी जो दावा केला होता तो अमोल दुबे यांनी स्वतः मीडियासमोर येऊन स्पष्टपणे त्याबाबत आपली भूमिका मांडली होती. आता वाल्मिक कराड आणि सुरेश अण्णा यांचं 2 दिवसापूर्वीच संभाषण झालेलं आहे. हे हत्या होण्याच्या 2 दिवसापूर्वी संभाषण झाल्याचा कथित ऑडिओ पोलिसांकडे गेल्याचं आम्हाला कळलं आहे. आणि जर हे असं असेल तर परवा तुतारी गटाचे ज्येष्ठ नेते म्हणजे आदरणीय पवार साहेबांसोबत काम करणारे विधान परिषदेचे सदस्य एकनाथराव खडसे साहेबांनी काय सांगितलं होतं की वाल्मिक कराळही दोषी असतील तर वाल्मिक कराळांचाही CDR काढा, पण सुरेश धसांची पण CDR काढला पाहिजे. हे मी नाही म्हटलं, हे एकनाथ खडसे साहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे. त्यामुळे आमच्या माहितीनुसार घटनेच्या 2 दिवस आधीपर्यंत स्वतः सुरेश धस वाल्मिक कराळ यांच्या थेट संपर्कात होते. आणि जर वाल्मिक कराळ खून खंडणी प्रकरणात त्यांचा संबंध असेल तर सुरेश धसांची पण त्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. ही आमची मागणी नाही आहे, ही मित्रपक्षाची पण मागणी आहे, ही एकनाथराव खडसे साहेबांनी पण मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं होतं की हमाम में सब नंगे होते हैं, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, और जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न होय. अशी साधारण आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण यथाकाळी यथायोग्य सर्व पुरावे, काल मुंडे साहेबांनी सांगितलं की मी योग्य वेळी बोलेल, त्याचे सर्व पुरावे आम्ही पण देऊ. पण त्यांनी आत्ता त्या प्रकरणावरून लक्ष विचलित होऊ नये याकरिता मला असं वाटतं सर्वांनी समन्वयाची भूमिका घ्यावी, कुठल्या जातीला टार्गेट करू नये. दुसरं तुम्हाला कोठेवाडीमधली एक घटना आहे, पाथर्डी तालुक्यामधली. जानेवारी 2001मध्ये पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी किंवा काठेवाडी जानेवारी 2001मध्ये कथित दारासिंग भोसले गँगने जो रात्रभर दरोडा घातला होता, त्या घटनेमध्ये 4 महिलांवर अत्याचार व 2 खून झाले होते व त्यांच्या लाखोची मालमत्ता लुटण्यात आली होती. त्यावेळेस भुजबळ साहेब गृहमंत्री होते. या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि या गँगचा जो म्होरक्या होता त्याचं नाव होतं दारासिंग उर्फ मारुती भोसले. व यांच्याशी कोणाचे अर्थपूर्व संबंध होते, कोणाच्या मोठ्या भावाचे अर्थपूर्ण संबंध होते, याचे पण पुरावे आमच्याकडे आहेत, ते सुद्धा आम्ही योग्य वेळी देऊ. त्यानंतर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो की कोठेवाडीला जो दरोडा टाकला गेला त्यात 17 दरोडेखोरांच्या अंगावर सुरेश धस मित्रमंडळ अशा प्रकारचे फोटोसहित छापलेले टी-शर्ट होते. त्या टी-शर्टचे पण फोटो आमच्याकडे आहेत, पण सध्या मला त्या विषयात जायचं नाही आहे आणि हे ऑन रेकॉर्ड आहे. आणि विशेष म्हणजे कोठेवाडीचे आरोपी भोसले गँग आपली शिक्षा पूर्ण करून काही दिवसात सुटणार असल्याने ते आनंदी होते, म्हणजे संबंधित जे आरोप करतायत. आणि भोसले गँग यांच्यासाठी कोणाचाही काढा काढू शकते अशा पद्धतीनं राजकीय नेता त्या ठिकाणी वावरत होता. म्हणजे त्यांनी एक गुंडशाही निर्माण केली होती. म्हणजे आपणच आपल्या भागात गुंडे पोसायचे, आपणच आपल्या भागात वासेपूर घडून आणायचं, आपणच आरोपींचे आक्का व्हायचे, मोठे आक्का व्हायचे आणि दुसऱ्याकडे बोटं दाखवायचे. मला असं वाटतं हमाम में सब नंगे है याचं यापेक्षा दुसरं उदाहरण असू शकत नाही. हे मी थोडे प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरणं दिले, यादी फार मोठी आहे. मग नगर जिल्ह्यातील पवनचक्कीच्या पासून सुरू होते तर अनेक काय म्हणता येईल त्याला 8 हिंदू 2 मुस्लिम देवस्थानाचा घोटाळा, रामखाडे प्रकरण, सतीश शिंदे प्रकरण, हे असे अनेक प्रकरणं आहेत. ॲट्रॉसिटी, हाफ मर्डर, अशा अनेक गुन्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं जे काही लादल्या गेले, अनेकांना टार्गेट केल्या गेले, यादी फार मोठी आहे. पण ती आम्ही योग्य वेळी आणू, आता नाही बोलणार. मिटकरी साहेब, तुम्ही फार मोठा आरोप करताय सुरेश धसांवर. तुम्ही आता आका शब्द वापरला, तर खरे आका तुम्ही सुरेश धसांनाच मानतात का? मागचं जर सगळं तुम्ही रेकॉर्ड बघितलं, आष्टी, पाटोदा, बीड या भागामध्ये, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकाला माहीत आहे की कोणं कशा कशा पद्धतीनं त्यांची हुकूमत तयार केली. म्हणजे आपण फारच सॉफ्ट आहोत, आपण फारच सोज्वळ आहोत असा आव आणण्याची काही गरज नाही. आपला इतिहास फार चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाला माहीत आहे. त्याच्यामुळं
आरोप म्हटल्यापेक्षा मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला सांगितलंय की जर आमच्या पक्षाच्या नेत्यांचा म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचा या खुनाशी दुरान्वये काही संबंध नसेल आणि जाणीवपूर्वक त्यांना एकेरी भाषेमध्ये पुण्याचं भाषण आहे का तुम्ही काहीतरी नवीनच पोरं धन्या मुंड्या म्हणतायत, कोणी म्हणतायत मराठ्याची अवलाद अजित पवार आहेत का, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ज्यांना बोलायला लावताय ते अशा प्रकारे जर बोलत असतील तर माझ्या पक्षाच्या नेत्यांबद्दल बोलल्यानंतर तुम्ही पण तुमचं बघा ना अस्तित्व. त्याच्यामुळे आता मला माहीत आहे तुमच्या चॅनलवर बोललो, आरोप केले की त्यांची पण एक गँग आहे. अमोल मिटकरी तुझे हातपाय तोडून टाकू, माझ्याकडे मेसेजेस आहेत, तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. म्हणजे तुम्ही आमचा जीव घ्यायला बसलात का? भारतीय लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. अशा प्रकारचे उठसूट बेछूट आरोप करायचे बोलताना म्हणजे आता भरपूर आहे. म्हणाल तर बोगस नाही, सांगा. वाळूचे प्रकरणं असतील, बोगस मनरेगाची प्रकरणं असतील, लोकांना मारणं असेल, हप्ते वसुली असतील, आष्टी तालुक्यातील 85 बार व धाब्यावर बनावट दारू विक्री, दारू विकत न घेतल्यास त्यांनाही मारहाण, विक्रम धस मर्डर केस ही पण एक, त्यातसुद्धा अनेक गंभीर गुन्ह्यातले आरोपी सोबत असतात. अनेकांनी आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, एक्स्टॉर्शन, जमिनी बळकावणे, धमकावणे, मोठी यादी आहे. या वेळेस मी ते बोलणारच नाही. आम्हाला या प्रकरणामध्ये राजकारण करायचं नाही. पण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे साहेबांना फक्त एकटं त्यांना डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे सध्या, ज्या पद्धतीनं आव आणला जातोय की धनंजय मुंडे म्हणजे फार मोठा आरोपी, धनंजय मुंडे म्हणजे फार मोठा गुंडा, एकदम जातीपर्यंत जाणं, भगवान बाबाचे पोस्टर फाळेपर्यंत सुद्धा काही लोकांनी तरुण पोरांनी हे केली, हिंमत केली. हे कितपत चांगलं आहे? पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारं नाही आहे. मराठा, वंजारी, कुणबी, तेली, माळी, साळी, कोष्टी, धनगर 18 पगड जाती या महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गोविंदानं नांदतात. पण जाणीवपूर्वक तुम्हाला एक माहीत आहे असूया काय आहे नेमकी? महाराष्ट्रामध्ये लाखोच्या वर लीडनं धनंजय मुंडे साहेब निवडून आले. मला असं वाटते महाराष्ट्रात त्यांचा पहिला की दुसरा नंबर आहे लीड घेण्याच्या बाबतीत. यांना असं वाटत होतं की धनंजय मुंडेंचा पराभव होणार आणि आपण त्या ठिकाणी निवडून येणार. फक्त आणि फक्त आपल्याला पालकमंत्रीपद हवं आहे, आपल्याला मंत्रिपद अपेक्षित आहेत, म्हणून धनंजय मुंडेंचा काटा कसा काढायचा त्यासाठी हे सगळं सुरू आहे. बाकी याच्या मागं दुसरं काहीच नाही. आता याच्यामधलं एक आहे महत्त्वाचं, संस्थांच्या जमिनी. जमिनीमध्ये जिल्ह्यातील 8 हिंदू व 2 मुस्लिम देवस्थाने अशी एकूण 1421 कोटी रुपये किमतीची 485 एकर जमीन विविध अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोणी हडप केली? मी आता इथं नाव सांगणार नाही, हे ऑन रेकॉर्ड आहे. या प्रकरणाच्या आड आलेल्या किती जणांचे मुर्दे आष्टीतील बंगल्यात गाडल्या गेले हे सुद्धा महाराष्ट्राला कळलं पाहिजे. या प्रकरणासंदर्भात ज्यांनी आवाज उठवला होता त्यांचं पहिलं नाव होतं राम खाडे, दुसरं नाव होतं सतीश शिंदे. यांच्यासारख्या तरुणांनासुद्धा जीवनातून उठवण्याचं काम कुणी केलं? राम खाडेची गाडी पेटून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न कुणी केला? त्याला मारहाण करून त्यालाच ॲट्रॉसिटी, हाफ मर्डरसारख्या खोट्या गुन्ह्यात कोणी अडकवलं? राम खाडेने या प्रकरणातील सर्वच पुरावे कोर्टात सादर केले होते, उपोषणही केले होते. मात्र सर्व प्रकारे राम खाडेला आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न झाला, तो कुणी केला? याची उत्तरं आगामी काळात महाराष्ट्राला धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करणाऱ्यांनी द्यावीत. सुरेश धसांमुळे राज्यातल्या सरकारवर एक प्रश्नचिन्ह, एक त्यांच्याबद्दल अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं. एका आपल्याच मित्रपक्षाच्या मंत्र्यावर आरोप होत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांना तुम्ही अनेकदा मागणी केली की समज द्यावी सुरेश धसांना, हे होताना दिसत नाही. तर कुठेतरी सुरेश धसांचा बोलविता धनिक सरकारमधलाच असावा असं तुम्हाला वाटतं का? बघा, एक लक्षात घेतलं पाहिजे, महायुती म्हणून महायुतीच्या सर्वांनी तो महायुतीचा धर्म पाळला पाहिजे असं वारंवार आमच्या पक्षाकडून सांगितलं जातं. आम्ही तो धर्म पाळतो. कधी कधी आमचं चुकत असेल त्यातही आम्ही दुरुस्ती करतो. पण महायुतीमध्ये सर्व मित्रपक्ष आहेत. मग भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींवर विश्वास आहे, गृह खात्यावर विश्वास आहे. तुम्ही काल धनंजय देशमुखांची जर व्हिडिओ बाईट बघितली असेल, मुख्यमंत्र्यांनी भेटून आल्यानंतर त्यांच्या मागं सुरेश अण्णा धस होते, ते त्यांना उचकावत पण होते बोलायला. पण मी त्यांचं खरोखर आभार मानतो की धनंजय देशमुखांनी कुठल्याही प्रकारचा आताताईपणा न दाखवता त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही न्याय मागायला आलो आहोत.
आम्हाला न्याय हवा आहे, हीच भूमिका असली पाहिजे. मात्र याच्यामध्ये सर्वांवर जर विश्वास आहे तर जाणीवपूर्वक आपल्याच मित्रपक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याला, जे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री राहून होते, जे आता महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा नागरी मंत्री आहेत, त्यांना अशा प्रकारे बोलून महायुतीमध्ये कोण द्वंद्व निर्माण करते आहे याचं थोडंसं अवलोकन झालं पाहिजे. आणि आमची विनंती आहे, म्हणजे ज्यावेळेस आम्ही डिबेटला बसतो त्यावेळेस प्रवीण दरेकर साहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की सामंजस्याने घ्या, पण कोणी सामंजस्याने घेतलं पाहिजे. दोनदा तुम्ही सांगून, दोनदा समज देऊन जर सुरेश धस ऐकत नसतील तर मग आता याला काय समजायचं? याला महायुतीच्या काही नेत्यांचा पाठिंबा आहे का? काही कोण्या पक्षाचा? पण काही गोष्टी एक लक्षात आल्या, म्हणजे स्वतः प्रवीण दरेकर साहेबांनी कबूल केलं होतं की अजितदादांवर एकेरी उल्लेख करण्याचा काही गरज नव्हती सुरेश धसांना. अजितदादांचा एकेरी उल्लेख करणं, दादा क्या हुआ तेरा वादा, हे अशा प्रकारे बोलणं, या बाबतीत त्यांच्या नेत्यांनी त्यांचे कान टोचले. मात्र अजूनही जर उद्या आणखी एखादा मोर्चा निघाला तरी जर धसांचं काही थांबत नसेल बोलणं, महायुतीच्या बाबतीत जर ते बोलत असतील तर मग नक्कीच त्यांचा कोणीतरी बोलविता धनी असला पाहिजे, या तर्काशी मी सहमत होतो. सर, एक प्रश्न विचारतो. तुम्ही फार गंभीर आरोप केले सुरेश धसांवर. 1421 कोटीचे प्रकरण तुम्ही हे म्हटलंय. तर हे संपूर्ण प्रकरणाची, संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी होत असताना सुरेश धसांची वेगळी चौकशी व्हावी, किंवा SIT असेल किंवा ED असेल, जर 1421 कोटीचं प्रकरण असेल तर अशा पद्धतीची मागणी तुम्ही करणार आहात का? 1421 कोटी रुपयाचा देवस्थान घोटाळा हा नेमका कोणी केला असा मी प्रश्न उपस्थित केला आहे. आता जिस तन लागी वो तन जानी, आता मी आरोप करावा आणि तो त्यांनाच लागावा, जर लागत असेल तर तो मग त्यातून सिद्ध होतो. मी फक्त सांगितलं की स्पेसिफिक स्वरूपात काही माहित्या काही लोकांबद्दल आहेत, त्यांच्या परिवाराबद्दल आहेत. आदिवासी महिला हल्ला प्रकरण अजून कोणीही महाराष्ट्रातलं विसरलेलं नाही. अनेकांचे मुर्दे पडलेत, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी कोणाचं नाव घेतलं नाही. मात्र ज्यावेळेस मला माझा पक्ष सांगेल की आता तू एकदम वस्तुनिष्ठ त्या ठिकाणी अहवाल मांडा, त्यावेळेस मी ते सगळं मांडणार. पण तुर्तास मात्र महाराष्ट्राचं सर्व लक्ष स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय देण्याकरता जे काही सरकारला यथाशक्ती शक्य आहे ते करण्याकडेच आहे. त्यामुळे आता तरी या विषयावर आम्ही बोलणार नाही. पण जर त्यांनी आपल्या जिभेला आवर घातला नाही तर मात्र आमच्या तोंडाचा पट्टा थांबणार नाही. मग आम्हाला तुम्ही जीवे मारण्याच्या धमक्या द्या, आमच्या घरावर मोर्चे आणा, आम्हाला जाळून टाका, आम्हाला मारून टाका, आमच्या आई बहिणीवर शिवीगाळ करा, तुमचे ट्रोलर सोडा, तुमचे बेभान सुटलेले घोडे ते आमच्यावर सोडा, आम्हाला त्याचा फरक पडत नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही काही बोलाल आणि आम्ही काही खपून घेऊ, इतके आम्ही सोपे नाही. तुम्ही जे आरोप केले त्याचे पुरावे तुमच्याकडे असल्यास तुम्ही म्हणता, ते पुरावे सरकार आणि पोलिसांना देणार आहात का? मी अगोदरच सांगितलं की ह्या आरोपाचे सर्व पुरावे असल्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही. ज्यावेळेस पक्षश्रेष्ठी आदेश देतील आणि सांगतील की आता विधिमंडळामध्ये तुम्ही हे मांडा, त्यावेळेस आम्ही वस्तुनिष्ठ पुरावे त्या ठिकाणी सादर करू. मिटकरी साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो. एक बातमी अशी येत आहे की या संपूर्ण प्रकरणात अंजली दमानी यांनी काही आरोप केलेले आहेत सुरेश धसांसोबत, त्याच्या संदर्भात काय? मला त्याहीपेक्षा त्यांचं भयंकर, ते त्यांनी धसांवर आरोप नाहीत केले, त्यांनी आरोप केलेत धनंजय मुंडेंवर, आणि अक्षरशः लाच काढेपर्यंत. म्हणजे त्या व्यक्तीत जर लाच शिल्लक असेल, नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. म्हणजे कशासाठी बोलताय तुम्ही, का बोलताय बरं? हे करत असताना तुम्ही बघा, हळूच ते बीडमध्ये जातात. बिंदू नामावली कशी खोट्या पद्धतीनं तिथं हे केल्या गेली, त्याचे पुरावे देताना सांगतात की एकाच समाजाची लोक त्यामध्ये घेतल्या गेली. म्हणजे तुम्ही त्या आडून एका छोट्या समाजाला, एका वंजारी समाजाला, एका OBC समाजाला टार्गेट करता. यामध्ये तुमचा काय स्वार्थ आहे? आणि जर तुम्ही स्वतः समाजसेविका आहात तर अनेक अत्याचाराच्या, महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत ना. आज सकाळी पुण्यात कोयत्याने वार करून एका मुलीला संपवल्या गेलं. एक ज्ञानेश्वर सामाजिक सभागृह का काहीतरी, मला वाटते हॉस्टेल आहे बुलढाण्याला, 12 वर्षाच्या मुलावर अत्याचार झाला. यावर त्या स्वयंघोषित समाजसेविका बोलत नाहीत. मात्र जाणीवपूर्वक OBC मराठा वाद निर्माण करण्यामध्ये तेल टाकण्याचं काम त्या करतायत. तेव्हा अत्यंत गंभीर असे आरोप अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर केलेले आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणी आता सुरेश धस यांची ABP माझ्याकडे प्रतिक्रिया येते. अमोल मिटकरींच्या आरोपांना मी महत्त्व देत नाही.
सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. गोविंद शेळके आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. गोविंद, अमोल मिटकरींनी अत्यंत गंभीर असे आरोप केलेले आहेत, परंतु तरी देखील सुरेश धस यांनी बोलण्यास नकार दिलाय. काय नेमकं कारण असावं? दीपक करकर, हे पहिल्यांदा असं होत नाहीये. आता सुरेश धस यांनी नकार दिलेला असं, पण यापूर्वी सुद्धा काही दिवसापूर्वी अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावरती आरोप केले होते. मात्र त्यावेळी सुद्धा अगदी सुरेश धस यांनी सज्जड दम अमोल मिटकरी यांना बजावला होता की तू कुणाच्याही नादी लाग, पण माझ्याशी नादी लागू नको. पण हे बघत असताना दुसरी बाजू समजून घेतली पाहिजे की अजित पवार यांच्याशी सुरेश धस भेटले होते, त्यांच्यासोबतही काही चर्चा झाली असेल. त्यानंतर जर अमोल मिटकरी यांचे हे आरोप असतील तर ही अधिकृत भूमिका आहे का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची, हे पण बघितलं पाहिजे. कारण अमोल मिटकरी हे प्रवक्ते आहेत, मात्र मग अजित पवारांची या संदर्भातली काय भूमिका आहे हे तपासणं गरजेचं आहे. एकूण हे गंभीर वळणावरती असं प्रकरण गेलं असं मला हरकत नाही, कारण ज्या प्रकारचे आरोप अमोल मिटकरी यांनी केलेले सुरेश धस यांच्यावरती, आता जरी सुरेश धस यांनी त्यावरती बोलणं टाळलं असलं तरी नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसची या संदर्भातली भूमिका काय हे मात्र तपासणं गरजेचं आहे. नक्कीच, त्यामुळे स्वाभाविकच या सगळ्या प्रकरणी आता सुरेश धस नेमकी काय प्रतिक्रिया देतात ती पाहणं महत्त्वाची असेल. तुर्तास तरी त्यांनी बोलण्यास, प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.